पूर्वीच्या काळी वैद्य असायचे, आता त्यांना आपण काय म्हणतो, डॉक्टर असं म्हणतो. पूर्वीच्या काळी वैद्य असायचे आणि ते खूप तरबेज असायचे, खूप तरबेज. महिला जर रोगी असेल तर आतल्या घरात महिला बसलेल्या असायच्या, त्यांच्या मनगटाला दोरा बांधायचा, दोऱ्याचं दुसरं टोक त्या वैद्याच्या हातात असायचं, तो बैठकीत बसलेला असायचा आणि दोऱ्याच्या टोकाला पकडून तापीचं प्रमाण काय, खोकल्याचं प्रमाण काय हे तो ओळखायचा, औषध द्यायचा आणि रोग व्यवस्थित बरा व्हायचा. आता किती प्रगती झाली, आता किती विकास झाला, किती डेव्हलपमेंट झाली. आता जर तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात तर तर ते तुम्हाला म्हणतात चला आतल्या खोलीत. नंतर ते तुम्हाला म्हणतात पाय पसरा, पसरले. नंतर ते तुम्हाला म्हणतात काढा जीभ बाहेर, काढली जीभ बाहेर. नंतर म्हणतात घ्या श्वास, घेतला श्वास. पुन्हा म्हणतात सोडा श्वास, सोडला श्वास. मेहरबानी जीव सोडा म्हणत नाही. हे सगळं झाल्यानंतर मग घाला कपडे, घातले, या बाहेर आले, बसा खुर्चीवर, बसले आणि पुन्हा विचारतात काय होतंय. आणि मग आतमध्ये नेऊन काय करीत. फार कठीण आहे, फार कठीण. मग ते 2-3 दिवसाच्या गोळ्या वगैरे दिल्या जातात, एवढे घेऊन बघा, झालं ठीक, नाही तर पुन्हा या, लक्ष नीट द्या. किती प्रगती झाली महाराज. आता स्वतंत्र या कांड्यातलं ज्या डॉक्टरला कळतं त्या डॉक्टरला या कांड्यातलं कळत नाही. याचा स्पेशालिस्ट वेगळा आहे. एक बोलू का तुम्हाला, सहजासहजी रोगी तपासला जात नाही तपासला. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात की ते तुम्हाला चिठ्ठी देतात, जोशीकडे जा आणि रक्त तपासून घ्या. मग जोशीकडे जायचं, 1000 रुपये फी द्यायची आणि रक्त तपासून घ्यायचं. नंतर जोशी चिठ्ठी देतात, कुलकर्णीकडे जा, लघवी तपासून घ्या. मग कुलकर्णीकडे जायचं, 2000 फी द्यायची, लघवी तपासून घ्यायची. नंतर कुलकर्णी चिठ्ठी देतात, सहस्रबुद्धेकडे जा आणि फोटो काढून घ्या. मग 5000 द्यायचे, फोटो काढून घ्या. सहस्रबुद्धे चिठ्ठी देतात, देशपांडेकडे जा आणि स्कॅन करून घ्या. नंतर मग 7000 द्यायचे, स्कॅन करून घ्यायचा. आणि काही नाही, एवढं करत पेशंट पुन्हा फिरून पहिल्या डॉक्टरकडे येतच नाही. कळलं तुम्हाला? हे करतच तो वैकुंठाला जातो. मला वाटतं 4 वर्षाच्या अभ्यासक्रमात बहुतेक हाच अभ्यासक्रम असतो का काय, आलेला पेशंट सगळ्यांनी मिळून वाटून कसा खायचा. मी अधिक प्रकाश टाकत नाही या विषयावर, पण कोरोनात काय काय घडलंय हे सगळ्यालाच माहित आहे, अधिक विस्तार करत नाही. फार कठीण झालं मला, फार. मी परवाच प्रवासामध्ये सरपंच एक पाटी बघितली, ते डॉक्टरची पाटी असते ना लावलेली, एक पाटी बघितली, त्याच्यावर लिहिलेलं होतं डॉक्टर स्वार्थ तज्ञ. नाही लक्षात आलं? स्वार्थ तज्ञ. आणि पुढं आडनाव होतं प्राण हरे. आणि त्याच्या खाली टीप दिलेली होती, टीप असते ना खाली, टीप दिलेली होती, वरी जाण्याचा मार्ग. याचा अर्थ नीट ऐका, याचा अर्थ मी कोणा एका व्यक्तीच्या डॉक्टरच्या विरोधात इथं कीर्तन करायला आलेलो नाही, हे लक्षात ठेवा. मी डॉक्टरला कलियुगातला देव समजतो, फक्त माझी विनंती एवढीच आहे, डॉक्टरनं रोग्यासाठी जगलं पाहिजे, श्रीमंतानं गरिबासाठी जगलं पाहिजे, साधूनं धर्मासाठी जगलं पाहिजे आणि राजानं देशासाठी जगलं पाहिजे, हे लक्षात ठेवा.